नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्लिशमधील युनिट 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण या कवितेचा सारांश पाहूया. या कवितेमध्ये एक छोटासा मुलगा चंद्राला उद्देशून बोलत आहे आणि तो चंद्राला म्हणतो, हे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे आणि त्यासोबत काही चंद्रप्रकाशाच्या बियाही मला दे. माझे वडील कामासाठी खेड्यातून शहरात जातात आणि सायंकाळी जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला विंचू, साप असतात. माझ्या वडिलांना घरी लवकर परतण्यासाठी आणि सुरक्षित पोहोचण्यासाठी हे चंद्रा, मला तुझ्या चंद्रप्रकाशाच्या बियाची आवश्यकता आहे. त्या बिया मी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावणार आहे, जेणेकरून रस्ता हा प्रकाशमय होईल आणि माझे वडील सुरक्षितपणे आणि लवकर घरी परत येतील. मला इतर मुलांच्या सारखं माझ्या वडिलांकडून परींच्या कथा तसेच इतर काही गोष्टी मला शिकायच्या आहेत. मित्रांनो, हा आहे या कवितेचा मराठी सारांश. यानंतर आपण या कवितेतील लाईन बाय लाईन आपण पाहूया. हा जो इथं पहिला स्टांजा दिसतोय आता, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. A small child is the speaker and he requests the moon to give him moonlight. Also wants a basket full or 2 basketfuls of moonlight with seeds of moonlight. कवितेतील मुलगा चंद्राला म्हणतो, हे चंद्रा, मला तुझा प्रकाश दे. 1-2 टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश दे आणि चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यामध्ये मला दे, अशी विनंती या कवितेतील हा छोटासा मुलगा पहिल्या कडव्यामध्ये करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो या कवितेचा भाग आहे तो असा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट on the sides of the path that leads to his village from the city. Child wants to sow many small moons of light all along the path. शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाचे खूप सारे छोटे छोटे चंद्र मला पेरायचे आहेत. हे चंद्रा, ते छोटे छोटे चंद्र पेरण्यासाठी मला तुझ्या प्रकाशाच्या बियाची आवश्यकता आहे, असा हा मुलगा यातून चंद्राला विनंती करतो आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस पोयम. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus
nor cart plies. विद्यार्थी मित्रांनो, या स्टांजामध्ये द होल व्हिलेज हा शब्द प्रयोग केलेला आहे. येथे होल व्हिलेज याचा अर्थ संपूर्ण गाव असा न घेता त्या गावामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग किंवा नौकर वर्ग यासाठी हा शब्द प्रयोग कवी या ठिकाणी करतो आहे. हा मुलगा पुन्हा चंद्राला विनंती करतो आहे. द एंटायर वर्किंग पॉप्युलेशन ऑफ द विलेज गोज टू द सिटी फॉर वर्क. बाय द टाइम ऑफ देअर रिटर्न, as his village is quite far off from the city. Moreover, the route of the village is tough and full of snakes and scorpions. Still, the villagers have to lead the same path as there is no cart or bus services. मित्रांनो, या कडव्यामध्ये शेवटी प्लाईज हा शब्द आलेला आहे. प्लाईज या शब्दाचा अर्थ ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट किंवा जा ये करणे या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. माझा संपूर्ण गाव किंवा गावातील कर्मचारी हे शहराकडे कामाला जातात आणि मात्र जेव्हा ते परत येतात तेव्हा त्या रस्त्यावर काळोख पसरलेला असतो. माझे गाव, माय विलेज इज क्वाईट फार. माझे गाव हे अगदी शहरापासून दूर आहे. आणि रस्ता, रूट, द रूट, रस्ता हा अतिशय खळग्याचा आहे. अवतीभोवती विंचव आणि साप सुद्धा आहेत. या रस्त्याला ये जा करण्यासाठी कोणतीही बस धावत नाही किंवा कुठलीही गाडी नाही असा हा रस्ता आहे. मित्रांनो, नंतरचा जो स्टांजा आहे तो असा. When my father returns home, I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. In the case of child, the speaker of the poem, he is always asleep by the time his father returns home from work. Then again, the father leaves early for work in the morning while the child is still asleep. तो मुलगा म्हणतो आहे, बाबा घरी परतात उशिरा, तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो आणि बाबा भल्या सकाळी दुसऱ्या दिवशी ते पुन्हा कामावर जातात तेव्हा सुद्धा मी गाढ झोपेतच असतो. मित्रांनो, हा नंतरचा भाग. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. The child repeats his request to the moon. Give him basket full of moonlight on loan. The child wants to light the dark route to his village so that his father can return early in the evening. Like any other child, he too wants to hear fairy tales and stories from his father. मित्रांनो, या कडव्यामध्ये पुन्हा हा छोटासा मुलगा चंद्राला विनंती करतो आहे आणि तो म्हणतो, हे चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला उधार दे, म्हणजे गावाकडे येणारा रस्ता मी उजळून टाकीन आणि माझे बाबा घरी लवकर परत येऊ शकतील. इतर मुलासारखं मला सुद्धा बाबांच्याकडून पऱ्यांच्या कथा आणि इतर काही गोष्टी शिकायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. मित्रांनो, या कवितेचा शेवटचा भाग. ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून on the sides of the path.
चंद्रा, तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश मला दे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत. असा हा खेड्यात राहणारा छोटासा मुलगा आपल्या वडिलांच्या सुरक्षिततेसाठी चंद्राला पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे आणि म्हणतो आहे, हे चंद्रा, मी तुला पुन्हा विनंती करतो आहे की मला टोपलीभर तुझा चंद्रप्रकाश दे आणि त्यासोबत तुझ्या काही बियाही दे. धन्यवाद.